मंडळी. रात्रभर जागलो आहे मी. ॲक्च्युली फटाफट रेडी झालो आहे. 4 वाजलेत आता आणि प्रियंकाला उठवायला आलो आहे. प्रियंका उठ, चल. आतमधनं बाहेर झोपली असती. चल लवकर तयार हो, आपल्याला होमावर जायचं आहे. आणि होमावर जायचं ह्यावरून तुम्हाला कळालंच असेल, तर हा व्लॉग असणार आहे शिमग्याचा. जो आपला गावचा होम आहे तो होम आपण लावायला चाललेलो आहे. आणि कोकणामध्ये अशी एक परंपरा आहे की जेव्हा नवीन लग्न होतं त्यानंतर होमामध्ये नारळ टाकला जातो. आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे, पहिला शिमगा आहे, त्यामुळे आम्ही नारळ टाकायला जाणार आहोत होमामध्ये. खरंच खूप झोप आली, उशीर झालेला झोपायला. मी तर खालीच होतो, मी तर झोपलोच नाही आहे पूर्ण रात्रभर. बट ती एक वेगळी मजा आहे शिमग्याची. तर चला रेडी होऊया, मंदिरात भेटूया. नोकरी धंद्यानिमित्त देशी परदेशी गेले त्यांना सर्वांना सुखा सांभाळ कर आणि इथून साडीवरती जाते ते मालिक जे काही चुकवा केले बक्षीस कर सर्व गोष्टी सांभाळते. परत आली ना. वागेश्वरी आता सानेवर आलेली आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की देवी सानेवर येऊन बसते. तर आता आपली पालखी आपण मगाशी मंदिरातनं आता सानेवर आणलेली आहे. महाळोळीची पूजा आता हर्षद करून घेते आणि आपण बघितलं की कशा प्रकारे महाळ नाचवली गेली ती.
तर पुढे पूजा होतेच आहे आणि कोकणामध्ये अशी एक पद्धत आहे जी खास करून मला तुम्हाला दाखवायची आहे. तर हा बघा, ह्याला कोंबडा लावलेला आहे आणि हा शिमग्याला होमाजवळती लावला जातो. आणि जेव्हा होलिका म्हणजेच जी आपली होळी आहे ती जेव्हा पेटवतात, ती पेटवल्यानंतर तो तोडला जातो आणि त्याला वेगळं केलं जातं. हे बघा जवळ ना अजून, हे बघा शीप लावलेली आहे. संपूर्ण गाव जमा झालेला आहे. तर आता होमाची पूजा सुरू आहे. हर्षद होमाची पूजा करून घेतो. मला राहिलं तांबट दादान तांब्यान मळदिला, तांबट दादान तांब्यान मळदिला. जो जो कोण गेला सुतार वाडा, जो जो कोण गेला सुतार वाडा. सुतार दादान हुदुसुदू केला, सुतार दादान हुदुसुदू केला. सोन्याचं चांग भलं रुपयाचं कस, जो पालकी वरदान देवी बस, जो पालकी वरदान देव बस, जो पालकी वरदान देवी बस, जो पालकी वरदान देव बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं कस, जो पालकी वागजाय देवी बस, जो पालकी वागजाय देवी बस, जो पालकी वागजाय देवी बस, जो पालकी वागजाय देवी बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं कस, जो पालकी चणकी देव बस, जो पालकी चणकी देव बस, जो पालकी चणकी देव बस, जो पालकी चणकी देव बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं डस, जो पालकी कालकी देव बस, जो पालकी कालकी देव बस, जो पालकी कालकी देव बस, जो पालकी कालकी देव बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं डस, जो पालकी खेम देव बस, जो पालकी खेम देव बस, जो पालकी खेम देव बस, जो पालकी खेम देव बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं डस, जो पालकी भैरी देव बस, जो पालकी भैरी देव बस, जो पालकी भैरी देव बस, जो पालकी भैरी देव बस. सोन्याचं चांग भलं रुपयाचं डस, जो पालकी केदार देव बस, जो पालकी केदार देव बस. गणपती देव बस, जो पालकी गणपती देव बस, जो पालकी गणपती देव बस, जो पालकी गणपती देव बस. सोन्याचा बाजूला आता इथून पुढे गेला, पुढे गेला. आणि आता होम पेटवायची वेळ झालेली आहे. माचीस कुठे, माचीस निर्म्या, माचीस कुठे तुझी? लाव विवेक, आले, हाय 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 हाय.
पालखी आपण सजवलोय तर पालखी नाचायला उठलेली आहे आपली आणि अशा प्रकारे भारी प्रकारे पालखी ही शिमग्यामध्ये नाचवली जाते. प्रियंका, या शिमगा उत्सवासाठी एखादा उखाणा होऊन जाऊ दे ना. तो आहे साधा मी आहे भोळी, तो आहे साधा मी आहे भोळी, ही आहे आमची पहिलीच होळी, ही आहे आमची पहिलीच होळी. होळीसाठी सगळे जमलेत सगळे गोळा, होळीसाठी जमलेत सगळे गोळा, स्वप्नीलरावांचं नाव घेते, सुरू झालाय शिमगा असं पालखी सोहळा. क्या बात आहे, क्या बात आहे. भारी प्रकारे आमची ही पहिली होळी सेलिब्रेट करण्यात आली. सकाळीच आलो होतो, तुम्ही बघितलं खूप धावपळ होती, पालखी बाहेर आली, नाचली, सगळं झालं. आणि प्रियंका, कसा वाटला तुला हा आमच्याकडचा पहिला तुझा हा होळीचा सण? फर्स्ट एक्सपिरियन्स होता, कारण मी होळीला कधीच आले नव्हते कोकणात. खूप ऐकून होतं की कोकणात होळी म्हणजेच शिमगा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो, पण तो आज अनुभवायला मिळाला. मी आज सकाळीच कितीला उठलेलो आपण? 4 वाजता उठलो होतो. त्यानंतर आमच्या जवळचीच एक वाडीतली होळी होती ती केली. त्याच्यानंतर आम्ही ते वाघेश्वरी देवात आलो, ओटी भरली, तुम्ही बघितलंच असेल म्हणा ब्लॉगमध्ये. पण तो जो पूर्ण एक्सपिरियन्स होता तो खूप सुंदर होता. आणि मुळात एक खूप भारी वाटण्यासारखं होतं म्हणजे स्वप्नीला खांद्यावर पालखी घेऊन नाचताना बघणं. कारण आतापर्यंत मी त्याला व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि आज प्रत्यक्षात बघण्याची जी मजा होती ती खूप वेगळीच होती. मी सगळ्यांना नक्कीच हे सांगेन की खरंच कोकणाला स्वर्ग का म्हणतात, तर हेच आहे कारण इथे देव आपल्या सोबत आणि आपल्या बरोबर असतात आणि प्रत्येकाने नक्कीच कोकणात यावं, स्पेशली शिमगा बघायला. येस, नक्कीच शिमगा बघायला सगळ्यांनी यायला पाहिजे, कारण की शिमग्याला आपण देवाकडे नाही तर देव आपल्याकडे येत असतो, आपल्या घरी येत असतो. तर आता काही दिवसांनी आपल्या घरी देखील देवीची पालखी जी आहे ती येणार आहे. आपण निघतोय आता, रजा घेतोय. तर सगळ्यांना आपलं नेहमीच सांगणं आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. येस, तुमच्या सर्वांना महत्त्वाचे आणि विशेष म्हणजे या शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.